जालना जिल्ह्यातील राजूरसह परिसरामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, फळबागांना फटका बसण्याची शक्यता। हवामान खात्याकडून जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट, जिल्ह्यामध्ये फळबागांचं मोठं नुकसान। विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाची हजेरी, हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। रायगडच्या पोलादपूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान, वसरवाडीमध्ये झाड उन्मळून पडल्यानं घरांचं नुकसान। नाशिकच्या येवला तालुक्यातील सायगाव परिसरामध्ये जोरदार पाऊस, मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलं, शेती पिकांचं मोठं नुकसान। हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, काही ठिकाणी घराचं नुकसान, मात्र उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरावरील पत्रे उडाले, घरातील संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान। अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये कांद्याचं मोठं नुकसान, कांद्याचे भाव पुन्हा एकदा गडगडण्याची शक्यता। जालन्याच्या टेंभुर्णीमध्ये वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या बागांचं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या रावेरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी पिकाला मोठा फटका, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या करमाडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, आठवडी बाजारातील टरबूज अक्षरशः वाहून गेले। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर झाड कोसळल्यानं 2 ते 3 जण जखमी, रुग्णालयामध्ये उपचार सुरू। नाशिक जिल्ह्यामध्ये 435 ठिकाणी भीषण पाणी टंचाई, तब्बल 2,28,000 रहिवाशांना 127 टँकरद्वारे पाणी पुरवठा। लातूरच्या बुधोडा गावामध्ये पाणी टंचाई, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची वणवण, प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी। परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई, विहिरींमधील पाणी आटल्यानं ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचं लवकरच टेस्टिंग होणार, दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या टप्प्याचं 95% काम पूर्ण, पश्चिम महाराष्ट्रातील 1 TMC पाणी थेट तुळजापूरच्या रामदरा प्रकल्पात पोहोचणार। नाशिकच्या निफाडमधील चांदोरी सायखडा परिसरामध्ये गोदावरी नदीमधून जलपर्णी हटवण्याचं काम सुरू, गोदावरी नदी लवकरच मोकळा श्वास घेणार। अमरावतीचा पाणीपुरवठा आज आणि उद्या बंद, शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, वडगाव माहुरे परिसरामध्ये पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। रत्नागिरीच्या राजापूरमधील कोदवली मांडवकर वाडीमध्ये श्रमदान आणि लोकवर्गणीमधून 5,000 ग्रामस्थांची तहान भागणार, सरकारी निधीची वाट न पाहता 11 लाखांचा निधी जमवत बंधारा बांधला। ठाण्यातील शहापूर तालुक्यामध्ये टाकी वठार परिसरातील आदिवासी पाड्यांवर भीषण पाणी टंचाई, सामाजिक कार्यकर्ते संतोष दवणेंच्या सहकार्यातून स्वयंसेवी संस्थेचा टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा। नागपुरात नाली सफाई न झाल्यास यंदाही पुराचा धोका, नागपुरातील 29 नाल्यांची सफाई सुरू, तर 44 नाल्यांची स्वच्छता अजूनही बाकी, पावसाळ्यापूर्वी नाग नदी स्वच्छता करण्याचं आवाहन। वाशिमच्या सोयता भागामध्ये फळबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, ट्रॅक्टरला टाकी जोडून पाण्याची ने-आण, तर झाडांना पाणी देऊन नवसंजीवनी देण्याचा शेतकरी रामेश्वर धोटेंचा प्रयत्न। वाशिममध्ये चवळीला 40 ते 50 रुपये प्रति किलोचा दर, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। गोंदियामध्ये रब्बीसाठी नोंदणीला 31 मे पर्यंत मुदतवाढ, धान विक्रीसाठी आतापर्यंत 10,890 शेतकऱ्यांची नोंदणी। बारामतीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात, जय भवानी माता पॅनल विरुद्ध छत्रपती बचाव पॅनल यांच्यामध्ये कांटेकी टक्कर। लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लाडक्या बहिणींना कर्ज देण्याच्या राज्य सरकारचा प्रयत्न, लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी घट, गेल्या 48 तासामध्ये 2,800 रुपयांची घसरण, सोन्याचे दर 93,800 रुपयांवर पोहोचले। बीडच्या ढेकनमोहामध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून गोठ्याला आग, आगीमध्ये 2 शेळ्या आणि बोकड्यांचा होरपळून मृत्यू, महसूल प्रशासनाकडून घटनेचा पंचनामा।
नागपूर पोलिसांकडून कुख्यात गुन्हेगारांना अटक, 4,32,000चा मुद्देमाल जप्त, पोलिसांकडून पुढील तपास सुरू. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये तरुणाचं अपहरण करून हत्या, जबर मारहाण केल्यानंतर विष पाजून हत्या केल्याचा प्रयत्न. वर्ध्यामधील पुलगावात चोरट्यांनी घरातून 1,48,000चा ऐवज चोरला. पुलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. घरी कोणी नसताना चोरट्यांनी हात साफ केला. पिंपरी चिंचवडमध्ये तरुणीवर धारधार शस्त्रानं हल्ला, तरुणीचा मृत्यू. दुचाकीवरून 2 अज्ञात तरुणांनी हल्ला केला. वाल्यकरवाडीच्या कृष्णाई नगरमधील घटना, अधिक तपास सुरू. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू. मूल तालुक्यातील भादुर्णा इथल्या तेंदू पत्ता तोडणाऱ्या महिलेचा मृत्यू. भूमिका भेंदारे असं या मृत महिलेचं नाव. यवतमाळ जिल्ह्यामध्ये जलसंपदा खात्याकडून गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना हाती. मात्र वीटभट्टी मालकांकडून छुप्या पद्धतीनं गाळ चोरीचा प्रकार, प्रशासनाचं दुर्लक्ष. भंडाऱ्यात धानाला प्रति 2 हेक्टरी जाहीर झालेला 20,000चा बोनस 5 महिन्यानंतर देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा नाही. राज्य सरकारनं हिवाळी अधिवेशनामध्ये ही घोषणा केली होती. बोनस न मिळाल्यानं शेतकरी संभ्रमात. चंद्रपूरच्या सावली तालुक्यामध्ये रानटी हत्तींचा धुमाकूळ, गावांमध्ये शिरत पिकांचं नुकसान. विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनावर सवाल उपस्थित केले. राज्य सरकारवर देखील ताशेरे ओढले. धुळे महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी 54 लाख रुपयांचं टेंडर. शहरामधील 7 मोठे आणि 14 लहान नाले साफ केले जाणार. नांदेडच्या कौठा बस स्थानकामध्ये अवकाळी पावसामुळे चिखलामुळे गैरसोय निर्माण, त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त. सांगलीच्या वाळवामध्ये भारतीय सशस्त्र दलाच्या गौरवासाठी तिरंगा रॅली. शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं या रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये नागरिकांचा मोठा सहभाग. साताऱ्याच्या भुईंजमध्ये मातृदिनानिमित्त सैनिकांच्या मातांचा उपसरपंचांकडून सन्मान. या कार्याचं भुईंज परिसरातून मोठं कौतुक. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळामध्ये शनी शिंगणापूर इथं 30 लाखांपेक्षा अधिक भाविक दर्शन घेतील असा अंदाज. भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाची जोरदार तयारी. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर मंदिरामध्ये देवगड हापूसची आकर्षक आरास. आंबा बागायतदारांकडून कुणकेश्वर चरणी आंब्याचा नैवेद्य अर्पण. पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या फिरंगुट गावातील पवळे आळीमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर गाभाऱ्याला संत्र्याची आकर्षक सजावट. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीला चंदनाची उटी. राज्य लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा 2023चा निकाल जाहीर. सोलापूरची वैष्णवी गायकवाड राज्यामध्ये मुलींमध्ये प्रथम, तर घवघवीत यश संपादन केल्यानं वैष्णवीवर कौतुकाचा वर्षाव. पुण्याच्या भोरमधील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये झालेल्या लोक अदालतीमध्ये 33 प्रलंबित प्रकरणं निकाली. या प्रकरणांमध्ये तडजोड होऊन 11,88,000 रुपयांची वसुली. नाशिकच्या सटाणा शहरामध्ये चोरट्यांचा वावर वाढला. सटाण्यामध्ये बंद घराचे कुलूप तोडून 1.25 लाखांची चोरी.